पहिलं मी परातीला तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे बत्तासे आपले पटापट निघतील. पहिली ही तयारी करून घ्यायची. आता मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच साखर टाकली त्याच मापाने अर्धा वाटी मी पाणी घेतलेलं आहे. जे माप घेऊ त्याच्या अर्धा पाणी टाकायचं आणि असे मस्त बत्तासे करणार आहे. आणि हे असं सारखं हे ढवळत राहायचं, कारण खाली लागायला नको. करपलं तर काळे होतील आणि पाक लगेच घट्ट होऊन ते वास पण येईल त्याला, करपट आणि काळे होतील. बत्तासे आपले पांढरे होणार नाही. त्याच्यामुळे खाली न लागून देण्यासाठी आपण हे सतत हलवत राहायचं आहे, लागून द्यायचं नाही. आणि म्हणूनच मी कोटिंगची कढई घेतलेली आहे, कारण हळूहळू पाक तयार होण्यासाठी. आणि ही सतत असं ढवळत राहायचं आहे. जोपर्यंत आपला पाक तयार होत नाही तोपर्यंत हलवतच राहायचं, अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. असं मधून थोडंसं बघायचं पाक तयार झाला. बघा आता थोडं फेस होत आलेलं आहे, तरी अजून तेवढं झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे अजून पुन्हा मी हलवणार आहे. शेवटच्या स्टेपला आपल्याला सोडा टाकायचा आहे, त्याच्यामुळे पाक एकदम पांढरा शुभ्र होतो आणि बत्तासे पण खुसखुशीत होतात. आता कुठे थोडं घट्ट व्हायला लागलेलं आहे, हाताला चिकट होतो आहे, पण अजून थोडा फेस यायला पाहिजे. आता बघा पुन्हा म्हणजे थोडं फेस यायला लागलेलं आहे, थोडे आटायला लागलेले आहेत. पाक बघा आता तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. पाक थोडं साईडला लागलेले घेते मी. 3-4 वेळा मी चेक केलं, मध्ये अंदाज येतो. आता हे बघा पाक तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी सोडा टाकते आणि सोडा टाकल्यानंतर लगेचच हलवून लगेचच आपल्याला ताटामध्ये पाडायला घ्यायचे, कारण तो पाक आणि एकदम लगेचच घट्ट होतो. वेळ घालवायचंच नाही, लगेच झालं की लगेच ताटामध्ये पाडायला घ्यायचं. आता लगेच सुकायला तयार होतं. आता छोटे मी असे छोट्या चमचने बत्तासे पाडणार आहे. बघा पाक पण छान व्हाईट झालेले, एकदम मस्त बत्तासे झालेले आहेत. आणि अजूनही कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त सफेद झालेले आहेत बघा. मला हे अधिक महिन्यासाठी पाहिजे होते म्हणून मी केले. आणि आपल्याला तर गुढीपाडव्यासाठी पण लागते, तर तुम्ही त्याच्यासाठी पण करू शकता. फक्त धागा असा लाईनमध्ये टाकून ठेवायचं आणि कलर पण टाकू शकता तुम्ही. कलरचे पण बनवू शकता, मध्ये जागा ठेवायची. बघा मस्त झालेले आहे. आणि थोडे ते पाण्यासारखे झालेत ना, मी तर तो घट्ट झाला म्हणून पाणी टाकून थोडं बनवलेलं, तरी ते सुद्धा निघाले. पण थोडासा कलर चेंज झाला आहे. मध्ये 4-5 आहेत ते. बघा मस्त असे बत्तासे निघत आहेत. लगेचच 10 मिनिटांनी मी काढले हे बत्तासे. बघा सहज निघत आहेत, मस्त व्हाईट झालेले आहेत. नक्की रेसिपी करा आणि मला असं सांगा कमेंटमध्ये कशी झाली, कशी वाटली. बघा मस्त अगदी तयार झालेले आहेत आपले बत्तासे, एकदम व्हाईट झालेले आहेत. बघा मस्त, तुम्ही पण असे करून बघा आणि मला नक्की सांगा कशी वाटली माझी रेसिपी. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, ब्लॉगमध्ये. बाय.